हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात अर्णवला घरी घेऊन चाललेली होती. म्हणजे साधारण 12:45 नक्की झालेला होता. काल गुरुवार झालेला आहे, शेवटचा गुरुवार होता. खूप धावपळ होती नैवेद्यापासून देवीची पूजा वगैरे सगळं. तर ती ना मी शॉर्ट व्हिडिओ करू शकले नाही, कारण खूप धावपळ होती आणि थोडी तब्येत पण डाऊन होती त्याच्यामुळे. तर अर्णवला घेऊन आल्यानंतर अन्वीला आता शाळेत घेऊन जायचं आहे. त्याच्या आधी मी म्हटलं थोडीशी साफसफाई परत करून घेऊ. तर इथे ना नारळ पाणी चालू आहे. मला ना PCODचा थोडा त्रास आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं थोडेसे फ्रूट्स आणि नारळ पाणी वगैरे चालूच म्हणजे आणतेच घरी. मुलांनाही होतं आणि मलाही होतं. तर हे जे फ्रूट्स आहेत ना, आता अन्वीला टिफिनला मला बोलली ती ॲपल दे मम्मा. तर मी म्हटलं ठीक आहे. ॲपल ना कापून ठेवले ना ते काळे पडतात, म्हणून थोडंसं ना मीठ लावून देते मी तिला, म्हणजे ते काळे नाही पडत. तर इथे मी अन्वीला सोडायला आली, पण ते काका होते ना वॉचमॅन काका, त्यांना ना ती बाबा बोलते, त्यांना सांगू ते हा क्लिप तुम्ही लावा. तर त्यांनी ना कॅप काढून दाखवलं. ते बोलते मी टकलू आहे, मला केसच नाही आहे, तर क्लिप कुठे लावणार, तर तू हा क्लिप परत घरी घेऊन जा. तर इथे आलेल्या आहेत अन्वीच्या आंटी, 2-2 आंटी आहेत. तर त्या खाली घ्यायला येतात मुलांना. तर अन्वीला मी त्यांच्या हातात दिला आणि घरी आली. बाकीची कामं करायची होती ना, म्हणून थोडा लेट झाला आणि चक्क आज संध्याकाळचे 6:45 झालेले तेव्हा मी दिवसभराचे कपडे वाळत घालायला घेतले. दिवसभर रुटीन ना काही काम असतंच. आणि हां, मी ना अन्वीला सोडून येता येता मी कोथिंबीर, मेथी आणि पालक अशा जोड्या आणलेल्या. तर त्या साफ करण्यास 2 तास मला गेला. त्याच्यानंतर मी कपडे वाळत घातले आणि आता म्हटलं काय करायचं, तर म्हटलं पालकची कतली करूया आणि अगदी थोडीशी ना मेथीची भाजी करू. तर ती ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पालकची कतली कशी केली ही दाखवेलच तुम्हाला. पण आता ना मी तुम्हाला दाखवते मेथीची भाजी. तर त्यासाठी मी शेंगदाणेही भाजून घेतलेले आहेत आणि छान असा कांदा टाकलेला आहे भरपूर आणि लसूण. मुलंही खातात, त्याच्यामुळे थोडंसं तिखटाचं प्रमाण मी कमी ठेवते. तर साधारण मूठभरच मेथी आहे, पण कांदा मी जास्त घेतलेला आहे. मला कांदा आणि ओला खोबरं ना खूप आवडतं. तर कोण कोण असं कोकणी पद्धत करताना ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर छान कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे. एका साईडला शेंगदाणे गार करायला ठेवलेले आहेत, कारण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. ओलं खोबरं मला खवायला जमत नाही. हां, तर इथे मी मेथी टाकून घेते. हे बघा. तर अर्णव इथे अभ्यास करत होता. अमोलची वाट बघू होती, ती आली की जेवून घेणार. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. मिनी ब्लॉग टाकते, कमेंट्स नक्की करा. आवडत असेल तर नक्की कंटिन्यू करणार. थँक्यू, बाय, टेक केअर.